दरम्यान रामदास कदम यांनी आरोप करणं चुकीचं आहे। रामदास कदम यांनी समोरासमोर येऊन बोलावं, कोणत्या युती धर्मात असा आरोप करणं, जाहीरपणे असे आरोप करणं कोणत्या युती धर्मात बसतं असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केलाय। वाद असतील तर ते अंतर्गत मांडा, याबद्दल मी कदम यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलेन आणि कदम यांच्याशीही बोलेन असंही देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वीच सांगितलं। त्यामुळे रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांना आधी रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिलं आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्याला स्पष्ट शब्दात उत्तर दिलंय। रामदास कदम यांनी कोकणात जायच्या रस्त्यांवरची जी स्थिती आहे, खड्डे आहेत, अजूनही हा रस्ता पूर्ण झालेला नाही, मुंबई गोवा हायवे, त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि उघडपणे नाराजी व्यक्त केली। त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं की लोक आम्हाला जाब विचारतात की भाई तुम्ही करताय काय, आणि म्हणूनच माझा संताप होतो असंही त्यांनी म्हटलं। त्यांच्या बोलण्यातनं तेच स्पष्टपणे दिसत होतं। आणि या विषयावरती जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनीही असं म्हटलं आहे की वाद असतील तर ते अंतर्गत मिटवले पाहिजेत। रामदास कदम यांनी सुद्धा माध्यमांकडे जाण्याची गरज नाही। असं आहे की अशा प्रकारचे आरोप करणं हे कुठल्या युती धर्मात बसतं। त्यामुळे जर रामदास भाईंचं काही म्हणणं असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडलं पाहिजे। अशा प्रकारे प्रत्येक वेळी भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणं, यातनं मला असं वाटतं की एक चांगली भावना तयार होत नाही। तथापि भाईंचं काय म्हणणं आहे मी समजून घेईन आणि त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करेन। वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। त्यानुसार विधानसभा निवडणुका या नोव्हेंबर महिन्यात न होता डिसेंबर महिन्यात होऊ शकतात असा अंदाज आहे। लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासह विविध योजना आणल्या। मात्र अवघ्या 3-4 महिन्यात विधानसभा निवडणुका असल्यानं या योजना राबवणार तरी कधी आणि कशा, त्याचा प्रचार प्रसार कधी करणार असा प्रश्न सत्ताधाऱ्यांच्या समोर आहे। आणि याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणूक डिसेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे। राज्यात नियमानुसार नवी विधानसभा 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत अस्तित्वात येणं गरजेचं आहे। मात्र महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडल्याची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे। नुकताच हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधल्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केला, तेव्हाच राज्यातील निवडणूक लांबणीवर पडेल असे संकेत मिळाले होते। 3 नवंबर हरियाणा की डेट है तो 26 नवंबर महाराष्ट्र की डेट है। हमने दो चुनाव को एक साथ करने का निर्णय लिया। महाराष्ट्र में बारिश भी थी, बीएलओस का वर्क करना बाकी है और बहुत सारे फेस्टिवल्स भी हैं जिसको हमें शेड्यूल करने में देखना है। दैट इज लाइक गणेश फेस्टिवल, पितृपक्ष, नवरात्रि, दिवाली, all that put together, this is what we thought that we can handle as 2 elections at a time. लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या। नोव्हेंबर अखेर राष्ट्रपती राजवट, डिसेंबर मध्ये मतदान होईल अशी चर्चा आहे। हे बघा, कितीही तुम्ही पुढे ढकललं तरी रिझल्ट नाही ना बदलू शकत तुम्ही। आणि हा रडीचा डाव आहे। म्हणजे जर लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर ह्याच्यातच अपयश आहे हा सरकारचा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा की ह्यांना जर वाटत असेल की पैसे वाटूनच इलेक्शन जिंकता येतात तर मग लोकसभेमध्ये जिंकले असते ना, काय कमी केले आहेत का उद्योगांनी लोकसभेमध्ये? या देशातलं संविधान, राज्यघटना धोक्यात आहे। न्यायालय, निवडणूक आयोग या ज्या निष्पक्ष अशा संस्था ज्यांनी काम करायचं असतं त्यात जर प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करणार असतील तर संविधान राहिले कुठे आहे देशामध्ये? महाराष्ट्रातल्या निवडणुका डिसेंबरला होणार असतील
तर ही सत्ताधाऱ्यांची सोय आहे. त्यामुळे या विषयावरून आता पुढचे काही दिवस आरोप प्रत्यारोप होत राहणार. शरद पवार गटाच्या कार्यक्रमात नरहरी झिरवळ यांचे फोटो दिसल्यानं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात झिरवळ यांचे फोटो झळकले. झिरवळ यांच्या फोटोमुळे पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालाय. सुळे आणि भास्कर बेहरेंच्या सोबत झिरवळ यांचे फोटो दिसले. भास्कर बगरे यांच्यासोबत झिरवळ यांचे फोटो दिसले. खरं तर नरहरी झिरवळ हे अजित पवार यांच्यासोबत आहेत, पण या कार्यक्रमात झिरवळ यांचे फोटो दिसल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कदाचित नरहरी झिरवळ जे आहेत हे विधानसभेचे आता सुद्धा उपसभापती आहेत. त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी कदाचित तो फोटो लावला असेल. पक्षाचा कार्यक्रम आज काय एखाद्याचा सन्मान ठेवायचा झाला पण तो पक्षात काय आणि पक्षाच्या बाहेर काय. विधान परिषदेचे आमदार आणि महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या मोठी चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे अर्जुन आहेत, तर शरद पवार हे शकुनी मामा आहेत, असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं. राज्य कसं चालवावं याचा दूरदृष्टीपणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, मात्र फडणवीस यांना सगळ्यांनी घेरलं आहे. फडणवीसच आपल्याला फाईट देऊ शकतात हे शरद पवार यांना कळलं आहे. त्यामुळे वेगवेगळे आंदोलनं आत्तापर्यंत राज्यात उभी करण्यात आली, असंही खोत यांनी म्हटलंय. या राज्यामध्ये परिवर्तन झालं. खऱ्या अर्थानं सत्ता ही महायुतीची आलेली होती, पण शरद पवार साहेब त्या महाराष्ट्रातला राजकारणातला शकुनी मामा, त्यानं बरोबर शकुनी मामानं डाव टाकलं आणि आलेलं राज्य, जनतेनं निवडून दिलेलं राज्य हिरावून घेतलं. परंतु फार काळ त्यांना ते राज्य लाभलं नाही. ते एकनाथ शिंदे हा कर्ण आहे आणि अर्जुनाची भूमिका या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोण बजावत असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे.